भाजपकडनं मला अनेक ऑफर. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा मोठा दावा. आंदोलन मागे घेण्यासाठी आई वडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप. अभिजित दिपकेंचा दावा भाजपनं फेटाळला. भाजपकडनं कुणीही दिपकेंना ऑफर दिली नाही. दिपकेंचं विधान खोटं. एखादं यश डोक्यात जाता कामा नये. केशव उपाध्येंचा दिपकेंना टोला. कॉक्रोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले, हे गृहमंत्री खात्याचं अपयश. उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचे टीकास्त्र. आंदोलक विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनचा वापर गंभीर. आदेश असोत वा नसोत या दडपशाहीला थेट गृहमंत्री जबाबदार. अमित शहांनी राजीनामा द्यावा. संजय राऊत आक्रमक. जेनझीनं भारताला बदनाम केलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध. तर रामदेव बाबांनी पतंजली उत्पादनांकडे लक्ष द्यावं. सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा पलटवार. पावसाळी अधिवेशनाचा 9वा दिवसही गोंधळाचा. संसद परिसरात अमित शहांविरोधात विरोधकांचं आंदोलन. लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. तर दुपारी 2 वाजता राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयक मांडणार. दिल्लीत आपच्या कार्यालयावर भाजपचं आंदोलन. पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषण. टीका. व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा. भाजपात खळबळ. संयमी आणि शिस्तबद्ध क्रिकेट कारकिर्दीला अजिंक्य रहाणेचा अलविदा. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ असं म्हणत अजिंक्य रहाणे भाऊक.